माईक देव करुणी घ्यावा तेने विना जीवा सुख नोहे. येरती माईके दुःखाची जनते नाही अदिअंती अवसानी. प्रस्तुत स्थली प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेसाठी जो अभंग निवडला आहे वैराग्याचे महामेरू संत श्रीमंत जगद्गुरु तुकोबाराया यांचा असून सुंदर 4 चरणाचा अभंग खास तुम्हा देवसंतांच्या सेवेसाठी निवडला. विठ्ठल प्रस्तुत अभंगाद्वारे तुकोबाराया जीवाला उपदेश करतात की अरे बाबा तुला सुख पाहिजे ना. तुला जर सुख हवं असेल, सुखासाठी जर तुझी तळमळ चालू असेल तर तुला एक साधन आहे की देव आपला करून घेणे. मग तुला असं वाटत असेल हे माझं ते माझं ते माझं, पण हे सर्व माईक आहे. नाशवान पदार्थाच्या संबंधानं तू तादात्म्य ठेवलं आहे, त्याच्याशी तू तादात्म्य तुझं जुडलं आहे, परंतु ते सर्व नाशवान आहे. त्याकरिता तुला देव आपलासा करावा लागेल. येरती माईके दुःखाची जनते नाही अदिअंती अवसानी. जर तू देव आपलासा केला आणि या नाशवान पदार्थापासून विभक्त राहिला तर मग तू कसा होशील? अविनाश करी. त्या देवाचा स्वभाव सांगितला आहे. तो कसा आहे? म्हणाले तो अविनाश करतो, त्याच्यासारखा करतो. तो अविनाश करी आपुले ऐसे. पण त्याच्यासाठी काय करावं लागेल? म्हणाले लावी मना पिसे गोविंदाचे. त्याच्यासाठी तुला त्याचं भजन करावं लागेल. कसं? अगदी पिशा माणसासारखं मनाला पिसं लागल्यागत त्याचं जेव्हा तू भजन करशील ना तेव्हा तुला सुखाची प्राप्ती होईल. आणि तदनंतर काय होईल? कारण या शरीराला मरण आहे. उपजे ते नासे नासिले ते पुनरपी दिसे हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. माऊली ज्ञानोबाराया म्हणतात जो जन्माला आला आहे तो मरणारच आहे. म्हणून आपण सर्वजण मनुष्य म्हणून जन्माला आलो. एक दिवशी आपल्याला संपायचं आहे, पण असं काही करून जायचं आहे की कीर्ती रूपाने आपल्याला माग राहता येईल. विठ्ठल अभंगाचा सरळ सरळ भावार्थ. विस्ताराने तुकोबारायाच्या वाणीला स्पर्श करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो येणेप्रमाणे आपल्या परमपावन पुण्यक्षेत्री मेहकर या शहरामध्ये गतानुगते चालत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह तथा श्रीमद भागवत कथा अतिशय सुंदर सुनियोजन आहे. आणि आपल्या सर्वांच्या निस्सीम भक्तीने आणि भगवान भोलेनाथांच्या असीम कृपेने हा नामसप्ताह अतिशय सुंदररित्या त्या ठिकाणी संपन्न होतो आहे. या नामसप्ताहाचं वैशिष्ट्य असं आहे, माणसं जरी कमी असले तरीसुद्धा दर्दी माणसं सर्व या ठिकाणी आलेले आहेत, एक नाही. आणि कार्यक्रमही अतिशय सुंदर आहे, सुव्यवस्थित आहे, देखणं आहे. आणि जिथे जिथे देखणे पण आहे तिथे तिथे माणसं गेल्याशिवाय राहत नाही, एक नाही. आणि म्हणून या अतिशय सुंदर सुनियोजनामध्ये माझ्याच आणि माझ्यासारख्या अज्ञानी माणसाला तुम्ही या ठिकाणी ऐकण्यासाठी आलात हे खऱ्या अर्थानं माझं परमभाग्य आहे. तुकोबारायांच्या वाणीला इथे सार्थकता आहे. तरी माझ्या दैवा सेवा तरी माझ्या दैवा पारण आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थानं माझ्या महद भाग्याने मला ही सेवा या ठिकाणी प्राप्त झाली आहे. ज्यांच्या कर्वी मला ही सेवा प्राप्त झालेली आहे ते आदरणीय माझे बंधुवर्य कैलास महाराज चनखोरे. आम्हाला महाराज म्हणण्याची सवयच आहे आणि तुम्ही महाराजच आहात, आहे की नाही. आम्ही प्रत्येक
प्रत्येकाला महाराजच म्हणतो, कारण आम्ही महाराज आहोत म्हणून महाराज म्हणण्याची सवय आहे. आणि तुम्ही सुद्धा परंपरेने तुमच्या वडिलापासून माझ्या वडिलाची मिरासिगा देवा येण्याप्रमाणे तुमच्या आणि त्या ठिकाणी जीवनामध्ये भक्तीचं उच्चतम स्थान हे खऱ्या अर्थानं तुमच्या या सर्व गोष्टीने दाखवून दिलं आहे. म्हणून आदरणीय भाऊंनी मला या ठिकाणी निमंत्रित केलं. त्यांचे सहकारी बरेच या ठिकाणी, एकल्याचा नवे खेळ म्हणून मेळ मेळविला, एकट्या कुण्या एकाने होत नाही, हे का नाही. त्याच्यासाठी अनेकांचं सहकार्य लागतं. आणि म्हणून आदरणीय वायाळ साहेब, शिंदे साहेब, निकम सर, ठाकरे साहेब, बोडखे सर, पागोरे मामा, मदन चनखोरे गायकवाड साहेब, झगरे साहेब, भानुदास देवडे, गाडेकर साहेब, राजू बापू रायतकर सर, राजू शर्मा, संघवी साहेब, काय आहे संघवी साहेब आहे बघ, रामदास मुळे, वाळूकर सर आदी करून तुम्हा सर्वांच्या सहकार्याने आणि असीम भक्तीने चालू असलेला हा नामसप्ताह अतिशय सुंदररित्या या ठिकाणी त्या ठिकाणी समापन्न होतोय. त्याला साथ करण्याकरिता मृदंग विश्वातलं एक मोठं नाव आदरणीय गजानन महाराज गायकवाड, एकदा जोरदार टाळ्या भाऊंसाठी झाल्या पाहिजे. त्याचप्रमाणे आदरणीय भागवत महाराज देशमुख, मदन महाराज ससाने आदी करून या मंडळीचं, त्याचप्रमाणे हे सर्व बालवारकरी मंडळ आदरणीय महाराज या सर्वांच्या सहकार्याने आणि गजर मुक्ताईचा या यूट्यूब चॅनलद्वारे आजचं हे प्रक्षेपण आहे. त्याचप्रमाणे साऊंड सर्व्हिस ज्यांची आहे आदरणीय विठ्ठल साऊंडवाल्या दादासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. मंडपामध्ये साऊंड लावणं अतिशय सोपं आहे, परंतु हॉलमध्ये साऊंड लावणं फार जिकरीचं आहे. आणि तुम्ही उत्तमरित्या तुमचं ऑपरेटिंग आहे म्हणून खऱ्या अर्थानं आता कीर्तनभर असं राहू द्या. आणि खूप सुंदर आहे सगळं. आणि प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती, मी दुबळार्ची तसे भक्ती, हे बोल जरी गंगावती तरी स्वीकाराल की विठ्ठल. आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेने विना जीवा सुख नो हे, येरती माईके दुःखाची जनिती नाही आधी अंती अवसानी. श्रीमंत श्री तुकोबारायांच्या वाणीला स्पर्श करण्यापूर्वी तुमच्या माझ्या सर्वांच्या हृदयामध्ये विराजमान असणारा माझा पंढरीश पांडुरंग परमात्मा, त्याच्या चरणारविंदी माझे कोटी कोटी वंदन आहेत. त्याचप्रमाणे मुक्त कैवल्य तुजनिधी भगवान ज्ञानोपाराय, जगद्गुरु श्री संत तुकोबाराय, आदिशक्ती मुक्ताबाई, श्री संत जनाबाई, श्री संत बहिणाबाई, शांती ब्रह्मनाथ बाबा, प्रेममूर्ती नामदेवराय, श्री स्वामी समर्थ गजानन महाराज आदी करून सकल साधू संतांच्या चरणारविंदी माझे कोटी कोटी वंदन आहेत. त्याचप्रमाणे माझ्या भोलेनाथाच्या या धर्म दरबारामध्ये उपस्थित तुम्ही सर्व साधू संत, ज्ञानवंत, गुणवंत, वयोवृद्ध, तपोवृद्ध सर्व लहान थोर श्रोत्यांच्या चरणी माझा साष्टांग प्रणिपात आहे. भगवान नारदासह या नारदगादीला त्रिवार वंदना करून सेवेला आरंभ करू. विठ्ठल भगवान शारंगधराच्या वास्तव्याने परमपुनीत झालेलं आपलं हे शहर पुरातन कालापासून त्याची महती आहे, त्याचं महिमान आहे, हे का नाही. आणि म्हणून खऱ्या अर्थानं आपला लौकिक अगदी पूर्वीपासून आहे, आज नवा त्याच्यामध्ये काही म्हणजे नव्यानं आपला लौकिक आहे असं होत नाही. या मेहकर शहराला अगदी पहिल्यापासूनच लौकिक पात्र असं एक उपाख्य या शहराला प्राप्त झालेलं आहे. आणि म्हणून या शहराची लौकिकता आहे की इथे परमार्थाचं पीक आहे, हे का नाही. आणि म्हणून तो आपल्या कॉलनीचंही नाव चनखोरे, आणि ज्यांनी मला आमंत्रित केलं त्यांचंही नाव चनखोरे. चनखोरे शब्दाचा आपण तेव्हा तेव्हा वापर करतो, केव्हा केव्हा म्हणाले एखादा माणूस जास्त विलासी असेल, हे की नाही, आताचं काही खरं नाही, तो चनखोर आहे, चना दना आणि असं म्हणतो आपण, आहे की नाही. आज पण तुमचं चनखोरेपण परमार्थाच्या संबंधानं आहे, हे खऱ्या अर्थानं वाखाणण्याजोगं आहे. विठ्ठल
महत्त्व खऱ्या अर्थानं कैलासदादांच्या आणि त्या ठिकाणी वडिलांच्या गर्भे सुरू झालेला हा परमार्थ. दादांनी एवढी मोठी इमारत एक नाही, नुसती इमारतच उभी केली नाही, पारमार्थिक इमारतीमध्ये त्यांचा फार मोठा सहभाग आहे. एकदा जोरदार त्यांच्या आणि त्यांच्या सहकार्यांसाठी टाळ्या झाल्या पाहिजे. विठ्ठल आपुला तो एक देव करून घ्यावा, ते नेविना जीवा सुख नोहे. येरती माईके दुःखाची जनते नाही अदियंती अवसानी. तुकोबाराया सांगतात, कारण तुकोबारायाच्या अंतःकरणामध्ये तळमळ आहे. साधू संतांच्या अंतःकरणामध्ये समाजाच्या संबंधांना अतिशय तळमळ असल्यामुळे आणि त्यांना माहीत आहे की तुम्ही आणि मी सुखासाठी किती तळमळ करतो आहोत. प्रत्येकाला इथं बसलेला प्रत्येक माणूस केवळ आणि केवळ सुखासाठी धावतोय. मला फक्त सुखी व्हायचंय. येनकेन प्रकारे माणसं सुखी होऊ पाहतात. माणसं चोऱ्याही करत असतील, माणसं लबाडही करत असतील, माणसं कुणाला फसवतही असतील, त्याचा आशय फक्त तितकाच आहे की मला सुखी व्हायचंय. मग सुखी होण्यासाठी विविध प्रकाराने माणसं सुखी होऊ पाहतात. पण त्या ठिकाणी तुकोबाराया म्हणतात, अरे बाबा तू माणूस म्हणून जन्माला आलाय, तुला चयन करता आलं पाहिजे की सुख नेमकं कोणतं आहे, नाही का. तुम्ही आणि मी त्या सुखाच्या संबंधाने लालायित आहोत. ते सुख आम्हाला पाहिजे जे सुख आहे प्रापंचिक. त्या प्रपंचाने आतापर्यंत कुणाला सुखी केलं नाही. प्रपंचाची भीषणता सांगत असताना माझे कबीरजी सांगतात, अरे जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नाही रे. राजा दुखिया प्रजा दुखिया, दुखिया धन वैरागी, दुख के कारण शुक देवने उदरी माया त्यागे रे. जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नाही रे. जो देखे सो दुखिया. दुःखाचं वर्गीकरण करत असताना साधू संतांनी त्रिवर्गामध्ये या दुःखाला आणि विभागणी केली आहे. त्याचं पृथक्कीकरण करत असताना म्हणाल, कोई मन दुखी कोई तन दुखी, कोई धन बिन रहत उदास, थोडे थोडे सब दुखी, सुखी राम को दास. संत सुखी आहेत, कुणी मनाने दुखी आहेत, कुणी तनाने दुखी आहेत, कुणी धनाने दुखी आहेत. मनाने कोण दुखी आहे? म्हणाले, ज्याला दुसऱ्याचं चांगलं झालेलं पाहवत नाही अशी माणसं कशी आहेत? मनाने दुखी आहेत. पण कबीरजीला हे अभिप्रेत नाही. कबीरजी म्हणतात ते माणसं मनाने दुखी आहेत. कोण? ज्यांना पुत्र संतती नाही अशी माणसं. त्याच्याकडे सत्ता असू द्या, संपदा असू द्या, काहीही असलं तरी त्यांना त्या ठिकाणी कशातच स्वारस्य राहत नाही. ते म्हणतात आमच्या इतका दुःखी जगामध्ये दुसरा कुणी नाही. म्हणाले, एवढं कमाई करून करायचं काय? याला वारसदारच नाही तर, वंशाला दिवाच नाही तर मग करायचं काय? आहे की नाही. म्हणून ते मनाने दुखी आहेत. हा झाला एक वर्ग. दुसरा वर्ग सांगतात, म्हणाले दुसरा वर्ग तनाने दुखी आहे. आता तनाने दुखी असलेला बघा, तो एवढा त्याच्याकडे पहिल्याला मूलबाळ नाही म्हणून तो दुःखी आहे. आता याला मूलबाळ सुद्धा आहेत, सत्ता आहे, संपदा आहे, एवढी संपत्ती आहे की पंचक्रोशीमध्ये याचाच आणि त्या ठिकाणी बडेजाव आहे. संपत्तीच्या बाबतीमध्ये याच्याकडे आणि त्या ठिकाणी शुगर मिल आहे. परंतु याचं शरीर जे आहे अनेक रोगाचं भांडार झालं आणि त्याच्यातच त्या ठिकाणी शुगर सारख्या रोगाने याला ग्रसित केलं. एक दाना सुद्धा साखरेचा खाता येत आहे का नाही. पोत्याने साखर वाटणं चालली पण एक सुद्धा दाना खाता येत नाही. हा तनदुःखितांचा वर्ग आहे. म्हणाले दुसरा तिसरा वर्ग सांगितला आहे तो धनदुःखितांचा. आता धनदुःखिताला पहिल्याला मुलंबाळ नाही म्हणून तो दुःखी आहे, दुसऱ्याला शरीर चांगलं नाही म्हणून तो दुःखी आहे, आता तिसऱ्याला मुलंबाळही आहेत. शरीरही एवढं बलदंड आहे की मेहकरच्या पंचक्रोशीतल्या सर्व विहिरी त्याने खोदल्या, इतक्या शरीरामध्ये त्या ठिकाणी बल आहे. परंतु
हळूहळू त्याच्यात त्याला व्यसन लागलं आणि मग काय खावं ह्याची पंचायत आहे. लेकर बाळ एवढे की म्हणू नका. त्याचं कबीरजी फार सुंदर सांगतात त्याचं, मुर्गी जने पुत घने आगे पीछे थाट, कोई चिल्ली ले गई कोई बिल्ली ले गई हो गई बाटा बाट. मुलं असे आहेत म्हणाले की कुणी शाळेचा ड्रेस मागतंय, कुणी ट्युशनची फी मागतंय, कुणाला पेन नाही, कुणाला कपडे नाही. या सगळ्या गोष्टी त्याच्याकडे करता करता त्याला संसाराला टाचता नाकी नऊ यायला लागले. हा धनदुःखितांचा वर्ग आहे. मग सुखी कोण आहे? सुखी राम को दास, फक्त सुखी. आणि त्या ठिकाणी संत आहेत म्हणून सुख बसे सुख बसे बहुपायी संतांच्या चरणाजवळ सुख आहे आणि देव सुखरूप आहे. या दोन गोष्टी सुखाला कारण आहे. म्हणून जीवाने एकतर संतांना शरण जावं किंवा एकतर देवाला शरण जावं. इथं तुकोबाराया म्हणतात तुम्हाला सुखी व्हायचं आहे ना तर आपुला तो एक. आता तुम्हाला आणि मला सुखी व्हायचंच आहे आणि सुखी होण्याची अनेक साधनं करून आम्ही कंटाळलो आहे. हे की नाही? बघा, आम्ही सुखी होत असताना एक शब्दाचा कधीच विचार करत नाही. हे की नाही? याने सुखी होऊ, त्याने सुखी होऊ, अनेक साधनं करून आम्ही सुखी होऊ पाहतो. पण साधनामध्ये जर एकनिष्ठता असेल तर सुख तुम्हाला आणि त्या ठिकाणी सुखापर्यंत निश्चितच आपण पोचणार आहोत. पण आम्हाला सुखाचा पत्ता शोधत असताना विविध रस्त्याने आम्ही चाललो आहोत. म्हणून तुम्ही आणि मी आत्तापर्यंत सुखी नाही. विठ्ठल वास्तविक हा महाराष्ट्र संतांच्या विचारधारेवर चालणारा आहे. महाराष्ट्राला संतांची भूमी असं म्हणतात. आणि तुम्ही आणि मी या महाराष्ट्रामध्ये आम्ही आहोत, जन्माला आलो, हे आमचं परमभाग्य आहे. तसं पाहिलं तर आम्ही भारतात जन्माला आलो हे खऱ्या अर्थानं आमचं परमभाग्य आहे. साधू संत वर्णन करतात, म्हणाले भरतखंडे नरदेह प्राप्ती हे तो परमभाग्याची संपत्ती. या भारतवर्षामध्ये, या भारतखंडामध्ये आम्हाला जन्माला यायचं असेल तर आमच्याकडे परमभाग्य असावं लागतं. भाग्य वेगळं, सद्भाग्य वेगळं आणि परमभाग्य वेगळं आहे. परम शब्दाचा अर्थ श्रेष्ठ असा होतो
तर श्रेष्ठ भाग्य आमच्याकडे असल्याशिवाय आम्हाला भारतामध्ये जन्म भेटत नाही. आणि त्याच्यात महाराष्ट्रामध्ये आम्हाला जन्माला यायचं असेल तर आम्हाला साधू संतांच्या आणि त्या ठिकाणी साधू संतांच्या कृपेने कृपांकित आमचं जीवन जन्मजन्मांतरी होत आलं आहे. आणि म्हणून आम्ही या महाराष्ट्रामध्ये जन्माला आलो आहे. महाराष्ट्रात नुसते संतच आहेत असं नाही, आहे का नाही. या राष्ट्राला, प्रत्येक प्रांताला, प्रत्येक राज्याला वेगवेगळी नावं आहेत. भारतामध्ये जर आपण पाहिलं तर विविध प्रांताला, विविध राज्यांना वेगवेगळी नावं आहेत. महागुजरात नाही म्हणाले तसं कुठे, महाकर्नाटक नाही, महातेलंगणा असं नाहीच म्हणाले. मग महाराष्ट्र, आहे का नाही. महा म्हटलं याला, त्याचं कारण आहे हरी हरी जंबू या द्वीपा माझी पंढरपूर गाव गा. कशामुळे म्हणाल, जंबू या द्वीपा माझी एक पंढरपूर गाव गा. धर्माचे नगर देखा विठू पाटील त्याचे नाव गा. चला जाऊ तया ठाया काही भोजन मागाया. हो विठोबाचा धर्म जागो त्याचे चरणी लक्ष लागो. विठोबाचा धर्म जागो त्याचे चरणी लक्ष लागो गा. जंबू या द्वीपा माझे नवखंड पृथ्वी सांगितली आहे. त्याच्यामध्ये जंबूद्वीप नावाच्या द्वीपावर तुमची माझी सर्वांची वस्ती, आमचीच वस्ती असे आहे नाही. तिथे संतांची वस्ती आहे आणि तिथे देवाची वस्ती आहे. अर्थात आम्हाला सुखी होण्यासाठी जो पत्ता महाराजांनी सांगितला आहे की बाबा तुला जर सुखी व्हायचं असेल, हे का नाही, तर तुला कुठं जावं लागेल, कोणता देव आपलासा करावा लागेल. आणि त्याचं हे उत्तर आहे की जंबू या द्वीपा माझी एक पंढरपूर गाव गा. धर्माचे नगर देखा विठू पाटील त्याचे नाव गा. चला जाऊ तया ठाया काही भोजन मागाया. एक ना विठोबाचा धर्म जागो त्याचे चरणी लक्ष लागो. याप्रमाणे मग तुम्ही आणि मी सुखासाठी तळमळ करतो म्हणून महाराज म्हणाले सुखा लागी करशी तळमळ. सुखा लागी करशी तळमळ.
हरीशी जा एक वेळ. मग त्याने काय होईल, मग तू अवघाच सुखरूप होसी, जन्मोजन्मीचे दुःख विसरसी. या जन्माचं नाही, अनेक जन्मांतराचं जे आम्हाला दुःख आहे आणि ते दुःख त्या ठिकाणी तिथे पंढरपूरला गेल्यानंतर नाहीस होईल. म्हणून तुकोबाराय म्हणतात, तुम्हाला सुख पाहिजे ना, त्याचा पत्ता सांगतात अभंगाच्या प्रथम. जोरदार टाळ्या वाजवा. त्यामुळे वैष्णव संप्रदायाचं विशेषत्वाने स्थान असल्यामुळे त्या ठिकाणी थोडंफार भोलेनाथाकडे दुर्लक्ष होतं. तरी जे कट्टर शैवपंथी आहेत ते भोलेनाथांची भक्ती करतच होते, पण आता मात्र लोकोत्तर भोलेनाथांची भक्ती झालेली आहे. श्रावणातला जर सोमवार असेल तर म्हणाले श्रावणातला सोमवार आहे आणि त्याला मग बेलाशिवाय जमत नाही की नाही. आवड तुला बेलाची, आवड तुला बेलाची आहे की नाही. आणि मग बेलाचं झाड कुणीच लावलेलं म्हणाले ते काय लावावं लागतं का, ते आपलमत्या उगवलं पाहिजेत. आणि म्हणून शेतात नाही मग दुसऱ्याच्या शेतात त्याच्या करता करता खुटाण 2 खुटाण दूर आहे शेतापासून. बाईला तोडायला चालत नाही म्हणाले, काटे आहेत ना त्याला, बाईला तोडायला चालत नाही. मग सांगितलं धन्यांना आणि त्या ठिकाणी मालक आज मला सोमवार आहे, मग बेल पाहिजे. आता त्यांच्याकडे कुढार असते ना, ते काही 108च आणतात का बाबा तोडून. तुम्ही आणलाय का कधी? तुम्ही आई साहेबांना कधी बेल दिला नाही? विठ्ठल आणि म्हणून ते 108 पानं वाहवे लागतात, पण भली मोठी डांग त्या झाडाची तोडून आणल्या जाते हे का नाही. आणि मग बाकीचा जो बेल आहे शेजारी सगळीकडे बेल आल्यामुळे कुणाला द्यायला चालत नाही तो बेल आहे का नाही. आपला आपणच व्हायला पाहिजे. म्हणाले कुणी आलत नाही बाई, आमची अजून पूजा राहिली ना, तुम्हाला कसं काय द्यावं, आमची अजून पूजा राहिली ना. आणि म्हणाले ते बेल किडका चालत नाही, काटेदार झाड आहे झाडाच्या आणि त्या ठिकाणी वाऱ्याच्या हेलकाव्याने एखादा काटा घुसला त्याच्यामध्ये तो सुद्धा आम्हाला चालत नाही ना.
म्हणाले नाही ते फाटलेलं चालत, भक्ती कशी अशी निखळ असली पाहिजे, त्याच्यामुळं फाटलेलं चालत नाही, किडीने पानं खाल्लेलं चालत नाही, सबंध पान त्या ठिकाणी भोलेनाथांना वाहावं लागतं. आणि भोलेनाथांना त्याच्याबरोबर आहे शिवमुठ वाहण्याची पद्धत आहे का नाही. तेरा तुझको अर्पण, त्यानेच दिलं आहे म्हणून किती द्यायचं म्हणाले, कणगी थोडी ठेवता येते देवापुढे, मग नाही म्हणाले एक मूठच ठेवावी लागते. आणि ती मूठ ठेवावी लागते, मग त्याच्यावर हळदी आहे, त्याच्यावर कुंकू आहे, त्याच्यावर त्या ठिकाणी दही दूध पंचामृत सर्व गोष्टी त्याच्यावर टाकल्या जातात. दुसऱ्या दिवशी प्रसाद खातो ना आपण त्याचा, नाही म्हणाले वास येतोय त्याचा, कसं काय प्रसाद खायचा. बरं घरच्याची ही अवस्था आहे. आता इथे मंदिरात पुजारी असेल तर चांगलं आहे, पण ज्या मंदिरात पुजारी नाही ना ते 8 दिवस, कारण दुसऱ्या सोमवारापर्यंत आम्ही जात नाही मंदिरात, म्हणाले 8 दिवस भोलेनाथांना ते सडक्या अन्नाचा वास घेत बसावं लागतं. आमची भक्ती पावते ना देवाला, पावेल ना भोलेनाथ. नाही 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 नाही, आशाने देव आशाने पावायचा नाही, देव बाजारचा भाजीपाला नाही. महाराज म्हणतात देव आशाने पावायचा नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे. बरं जाऊ द्या, सोमवार पुरतच आहे हे, जोपर्यंत सोमवार आहे तोपर्यंत एवढा, आणि त्या ठिकाणी भक्तीचा महापूर आहे. मग त्या ठिकाणी भोलेनाथांना दिवसभर आंघोळच आहे. 1 लोटा जल सब समस्या का हाल, 1 लोटा जल आहे का नाही. दिवसभर रात्रीच्या 11 वाजेपर्यंत, जोपर्यंत आम्हाला माहीत आहे रात्रीच्या 12 वाजता दुसरा दिवस सुरू होतो म्हणे, तर म्हणून रात्रीच्या काही बहादर असे आहेत की रात्रीच्या 11:15ला सुद्धा महादेवाला आंघोळ घातल्याशिवाय राहत नाही. म्हणाले सोमवार येणार, आणि सोमवारच्या दिवशी त्या ठिकाणी भोलेनाथ मग जटात विगल जल प्रवाह पावित स्थले गले वनम्य लंबिका भुजंग तुंग मालिका डमटम डमटम निनाद वडमर्वयम चकार चंड तांडवम तनोतुन शिव शिवम. सोमवार आहे तोपर्यंत. आणि एकदा का मंगळवाराने डोकं वर काढलं की काय सांगावं, मंगळवार जन्मभर कुणी करत नाही. म्हणाले 5च करावी लागते ना. आदिशक्ती विठ्ठल त्या ठिकाणी म्हणतात नाही, म्हणाले 5च करावी लागते हे का नाही. देवीला जास्त उपवास चालत नाही, म्हणाले 5च करावे. आणि ते भजनी मंडळाला जर उपवास असेल तर तुम्हाला काय सांगू, फुटाणे असतात 5वीला. नाही म्हणाले आम्हाला मंगळवार आहे ना, आम्हाला चालत नाही, आम्हाला 12च्या अध्याय संत बरं आहे, नाही तर चालत नाही. नाही तर म्हणजे 5 मंगळवाराचा डांगोरा एवढा आहे की अख्ख्या मेहकरला कळाल्याशिवाय राहत. आणि म्हणून मंगळवाराला की देवी है की नाही. अनादि अंबिका भगवती, अनादि अंबिका भगवती, तोपर्यंत देवीची भक्ती आहे. आदिशक्तीची आराधना एवढी आहे कारण प्रत्येकाला शक्तीची गरज आहे. आणि शक्तीची आराधना कधीपासून सुरू आहे म्हणाले, अनादी कालापासून आहे. जेव्हा जगत नव्हतं तेव्हापासून शक्तीची आराधना आहे. आणि त्याच्यासाठी असं पहिले कोठेच नव्हते काही, पहिले कोठेच नव्हते काही, जग
अवघे शून्याचे होते पाय अवघे शून्याचे होते पाय अवघे शून्याचे होते पाय कानोबा तेरे तेरे ते कानोबा तेरे तेरे ते कानोबा तेरे तेरे ते कानोबा तेरे तेरे ते तेथे एक ढालगत निर्माण झाली 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 होते काही चंद्र सूर्य तारा नाही अवघे शून्य होते पाही कानोबा तेरे तेरे ते तेथे एक ढालगज निर्माण झाली जी आदिमाया शक्ती आहे जिला पराशक्ती म्हणतात जिला परांबा म्हणतात तिची आणि त्या ठिकाणी भक्ती अनादी कालापासून आम्हीच करतो असं नाही ब्रह्म विष्णू महेश यांनी सुद्धा तिची आणि त्या ठिकाणी शक्ती केलेली आहे जे निर्गुण निराकार असणारं जे परब्रह्म तत्व आहे ते जेव्हा या त्रिगुणात्मिका मायेच्या संयोगामध्ये गेलं आणि मग त्याला ईश्वर नावाची उपाधी त्याला प्राप्त झाली अशी असणारी आदिशक्ती आणि तिची सर्वच जण त्या ठिकाणी आम्ही भक्ती करणारे आहोत पण भक्ती मात्र अशी आहे की आमची भक्ती आहे झडीत मोठा धरणारी माणसं आम्ही आहोत काय ना नवरात्र असेल तर एवढा त्या ठिकाणी झडीत मोठा आहेत कुणी चप्पल सोडतं तर कुणी काही सोडतं तर कुणी काही सोडतं म्हणाले जिथे जिथे नवरात्रामध्ये फराळाचं आहे तिथे तिथे गर्दीला वाढ नाही म्हणाले तिथे जायचं फराळाचं आहे खायला आहे प्यायला आहे वास्तविक ती साधना आहे ती तपश्चर्या आहे तुम्ही जर कुठलं काही खाल्लं तर तुमच्या साधनेचं फळ तुम्हाला प्राप्त होणार नाही जे तुम्हाला भांडारे घालतात ना त्यांना ते फळ जातं आणि म्हणून ते पुण्य आमचं विभागलं जातं म्हणून जेव्हा जेव्हा आम्हाला तपश्चरण करायचं आहे व्रतस्थ राहायचं आहे ना तेव्हा तेव्हा आमचं धर्मशास्त्र असं सांगतं की तुम्हाला जसं जमेल तसं परंतु दुसरीकडे काही तुम्ही त्या ठिकाणी खानपान करू नये का म्हणाले पुण्याची विभागणी होते सांगायचं तात्पर्य आहे की आम्ही आदिशक्तीची त्या ठिकाणी उपासना करणारी माणसं आहोत आरती आम्ही करतो का नाही दुर्गे दुर्गट भारी तुझबिन संसारी अनाथनाथे अंबे करुणा विस्तारी वारी वारी जन्म मरणाते वारी हारी पडलो आता संकट निवारी जय देवी जय देवी आता आरतीद्वारे काय मागणं चाललंय अर्थाकडे तुम्ही कधी गेलात का त्याच्या हे दुर्गे ये आदिशक्ती हा दुर्घट असणारा हा भवशुंदू याच्यातून आम्हाला तू तार वारी 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 काय वारी म्हणाले जन्म मरणाते वारी जन्म मरण तुझ्या उपासनेने आमचं जन्म मरण खंडित झालं पाहिजे आम्ही आणि त्या ठिकाणी अज्ञानवश म्हणतो पण आम्हाला अर्थ माहीत आहे का नाही आरती दररोज आम्ही करतो ना पण अर्थ माहीत नसल्यामुळे आणि म्हणून 5च उपवास आम्ही त्या ठिकाणी देवीचे करतो नवरात्र करतो आणि आणखी 5 मंगळवार कोणी करत असेल अधिक तर त्याला नमन आहे आणि म्हणून बुधवार आला की मग नाही म्हणाले बुधवार तर आम्हाला माहीत नाही पण बुधवार माझ्या पांडुरंगाचा आहे आणि पांढरे बुधवार केल्या जातात आणि पांढरे बुधवार आपल्या इकडे प्रचलन नाही पण पांडुरंगाचे केल्या जातात आणि मग त्याला सांगितलं जातं ग्वाही दिल्या जाते की देवा माझं तुझ्याशिवाय कुणावर प्रेम तू एवढा आवडतोस हरी तुझी आन वाईन का बहु आवडसी जीवा पासोनिया 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 तुझी आन वाहीन का तुझी आन वाहीन का देवराया 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 बहु आवडसी जीवा पासोनिया 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 म्हणाले बुधवार पांडुरंगाला दिला आणि तेही अनाशब्द घालून म्हणाले तू इतका आवडतो माझ्या माऊलीने प्रेम कधी व्यक्त झालं वास्तविक प्रेम ही अव्यक्त आहे हे का नाही
प्राणसखा ज्ञानोबा माझा. आणि म्हणून प्रेम हे व्यक्त केलं तर प्रेम आणि त्या ठिकाणी प्रदर्शित कर. प्रेम हे अव्यक्त आहे आणि अव्यक्तच प्रेम शोभून दिसतं, पण कधीतरी प्रेम व्यक्त औपचारिकता म्हणून करावंच लागतं. आमचं तुमच्यावर खूप प्रेम आहे, आमचं तुमच्यावर खूप, कधीतरी म्हणावंच लागतं. जेव्हा पुढचा आपल्या प्रेमाकडे दुर्लक्ष करतो तेव्हा आपल्याला सांगितल्याशिवाय पर्याय राहत नाही. ज्ञानोबारायांनी सुद्धा स्वतःचं प्रेम व्यक्त करत असताना आज देवाला सांगितलं की देवा तू इतका आवडतोय की तुझ्या इतकं मला कुणीच आवडत नाही. आणि म्हणून बुधवार आला की पांडुरंग, गुरुवार आला की श्री गुरु सारिका असता पाठीराखा, इतराच्या लेखा कोण करी राज याची कांता काय भीक मागे मनाची आजोगे सिद्धी पावे. आणि शुक्रवार तर इतकाच अवघड आहे म्हणून सांगू तुम्हाला, तुमच्या सनखुरे कॉलनीमध्ये एकाच्या घरी जर शुक्रवाराचं व्रत असेल तर सगळ्या कॉलनीला ते धरावं लागतं. का म्हणाले, आंबट खाणारी माणसं आजूला चालत नाही, बाजूला चालत नाही, जवळ चालत नाही, घरात यायला त्याला चालत, सर्वांना ताकीद आहे, शेजारच्याला, पाजारच्याला, जवळच्याला, गल्लीतल्याला, सर्वांना की तुम्हाला आमच्याकडे यायचं आहे ना. म्हणाले आमचं शुक्रवार आहे, तुम्ही आंबट जर खाल्लं असेल तर आमच्या घरी येऊ. फार अवघड आहे ते संतोष मातेचं व्रत. आणि संतोष मातेचं व्रत, मग संतोष मातेला सुद्धा त्या ठिकाणी मदत मागितल्या जाते की नाही. आणि त्या ठिकाणी हरी मदत करो संतोषी माता, मदत करो संतोषी माता, जय जय संतोष माता, जय जय मा, जय जय संतोष माता, जय जय मा. हे सगळं झाल्यानंतर येतो शनिवार. आणि शनिवार प्रत्येकाला बलाची आणि त्या ठिकाणी बलाचं उपार्जन करणारी सर्वच माणसं आहे. भांडण्यासाठी सुद्धा बलच लागतं, कार्य करण्यासाठी सुद्धा बलच लागतं. काहीही तुम्हाला आज जे खाल्लं आहे ना ते पचवायचं असेल तरी सुद्धा म्हणाले बलच लागतं शरीरामध्ये, नाही तर मग ॲसिडिटी आहे का नाही बळावते. शरीरामध्ये जर दुर्बल शरीर असेल तर अनेक रोग त्याच्यामध्ये आणि त्या ठिकाणी शिरत असतात. म्हणून सर्व गोष्टीसाठी प्रतिकार शक्ती म्हणजेच बल आपल्याकडे असावं लागतं. आणि बलाचं उपार्जन करण्यासाठी त्या ठिकाणी कुणाकडे जावं लागतं, मग हनुमंतरायाकडे. हनुमंतरायाकडे गेल्यानंतर बलाची उपासना करणारे आम्ही सर्व माणसं सर्वच कुस्त्या खेळतात का, नाही म्हणाले, सर्व कार्य करण्यासाठी बल लागतात. म्हणून हनुमंताची त्या ठिकाणी उपासना केली जाते. माझ्या तुकोबारायांनी हनुमंतरायाची उपासना केली, पण तुकोबारायांनी काय मागितलं हो, काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुभ शरण शरण हनुमंता तुम्हाला रामदूता, शरण हनुमंता तुम्हाला रामदूता, भक्तीच्या वाटा मज दावाव्या सुभाट, अरे भक्तीच्या वाटा मज दावाव्या सुभाट. शरण हनुमंता तुम्हाला रामदूता, शरण हनुमंता तुम्हाला रामदूता, काय भक्तीच्या वाटा मज दावाव्या सुभाट, काय भक्तीच्या वाटा मज दावाव्या सुभाट. तुकोबाराया त्या ठिकाणी हनुमंतरायांना शरण जातात. म्हणाले काय भक्तीच्या त्या वाटा, कारण हनुमंतराय भक्त शिरोमणी आहेत सर्व. आणि त्या ठिकाणी भक्तांच्या मध्ये सर्वांच्या आणि त्या ठिकाणी शिरस्थानी असणारे हनुमंतराया. आणि म्हणून भक्तीच्या वाटा तुकोबाराया हनुमंतरायांना विचारतात. आणि रविवार आला की मग रविवार कुणाला आवडत नाही असा माणूस या आणि त्या ठिकाणी आहे का नाही. सर्व्हिसवाल्याला रविवार आवडतो, खाणारा पिणाऱ्याला रविवार आवडतो, ज्यांचे नवरे नोकरीवर आहेत त्या बायांना रविवार आवडतो, ज्यांचे लेकरं कॉन्व्हेंटमध्ये आहेत त्या लेकरांना रविवार आवडतो. सर्वच जण, काही लोकांनी रविवारावर प्रेम करणाऱ्या माणसांनी बचाळ्या बसून घेतल्या. म्हणाले कशासाठी, म्हणाले आता ते पडले ना नैसर्गिकरित्या सर्व. आणि त्या ठिकाणी दाताने साथ सोडली पण आता बचाळ्या बसवल्या. म्हणजे कशासाठी, म्हणाले रविवारावर प्रेम आहे ना आमचं. हा रविवार
सुंदर प्रमाण. मांस खाता हौस करी जोडून या ठेवी वैरी. आज आपण ज्यांना खातोय ना, उद्या ते आपल्याला खाणारच आहे. हे गतानुगत ते चालूच राहणार आहे. आणि म्हणून मांस खाणाऱ्यांनी सावधान झालं पाहिजे. नसलेले वैरी अधिक वाढून पुन्हा पुन्हा जन्माला येणंच भाग आहे. कारण वैर, ऋण आणि हत्या या 3 गोष्टी चुकवण्यासाठी माणसाला कितीतरी जन्म घेऊन पुन्हा पुन्हा ते फेडावंच लागतं. आणि म्हणून त्या ठिकाणी वाढून आपण वैरी वाढून ठेवतोय. कितीतरी एक माणूस कितीतरी आत्तापर्यंत किती कोंबड्यांना त्यांनी फस्त केलं असेल आणि किती बोकडांना फस्त केलं असेल. बरं, माणसं म्हणतात आम्ही बलवान होण्यासाठी खातो, आहे का नाही. त्याच्यातून कॅल्शियम मिळतं म्हणाले, आणखी काय काय मिळतं शरीराला. ज्या ज्या गोष्टीची गरज आहे त्या गोष्टी त्याच्यामधून मिळतात. मला तुम्हाला विचारायचं आहे, बैल पाहिलाय का तुम्ही? कोणी बैल माहित आहे का? मेहकरवासी हा माहित आहे. बैल काय खातो? चारा. चारा कुठं उगतो? शेतात उगतो. तुला माहित आहे ना. मला सांगा, चारा खाणारा बैल आणि दर आठवड्यातून 3दा मांस खाणारा माणूस, त्या चारा खाणाऱ्या बैलाने मांस खाणाऱ्या माणसाच्या पायावर पाय दिला. सोडवता त्याचा पाय फ्रॅक्चर झाला. 6 महिने पाय लांबून बसावं लागलं. बल कुणाचं जास्त आहे? बैल काय खातो? माणूस काय खातो? विठ्ठल. आणि म्हणून रविवार आला की माणसं रविवारावर प्रेम करतात. पण रविवारही एका देवाचा सांगितलाय. मल्हारची वारी, मल्हारची वारी, रविवार आला की मग मल्हारीची वारी, माझ्या मल्हारीची वारी. एक नाही, 7 दिवस 7 देवांना दिले तरी सुद्धा आमचं भागलं नाही. नाही म्हणाले. आता सोमवारच्या दिवशी चतुर्थी आली आणि मग आता महादेवाच्या ठिकाणी, बापाच्या ठिकाणी मग पूजा कुणाचे नाही म्हणाले. आता गणपतीची पूजा करावी लागेल ना. आणि गणपतीचं मंदिर गावातलं थोडी चालतं, मग ते राजूरचं आहे म्हणाले. त्या दिवशी आता राजूरलाच जावं लागेल. आता राजूरला गेल्यानंतर त्याची त्या ठिकाणी उपासना आम्ही करतो सोमवारच्या दिवशी. अशी जर आमची भक्ती असेल, आहे का नाही. आम्ही 7 देवाला आणि 7 दिवस देऊन आम्ही तेवढ्यावर थांबत नाही. जर सोमवारी एकादशी आली की मग महादेव कुठे नाही म्हणाले. महादेव ते एकच आहे, एकाचे हृदयी गोडी साखरेचे ठाई. वास्तविक आमच्या धर्मशास्त्राने देवपंचायतन व्यवस्था लावून दिलेली आहे. आता आम्ही 7 दिवस जर 7 देवांची भक्ती करत असो ना, तर याला वेश्याभक्ती असं म्हटलं जातं. माझे ज्ञानोबा राया म्हणतात ही, आणि त्या ठिकाणी ज्ञानेश्वरीमध्ये त्यांनी सांगितलं आहे की ही ग्रामसुवासीन भक्ती आहे आमची. कधीच जिचा नवरा मरत नाही तिला ग्रामसुवासीन असं म्हणतात. गावातली सुवासीन, जिला रोज नवा नवरा आहे
अशी वेश्याभक्ती जर आमची असेल तर देव आशाने पावायचा नाही रे. आणि म्हणून आम्ही त्या ठिकाणी भक्ती करायची आहे ना, तर भक्ती कशी असली पाहिजे? भागवताने सांगितले अहेतुकी भक्ती असली पाहिजे. भक्तीचं यथार्थ स्वरूप सांगत असताना भागवतकार म्हणतात की तुम्ही भक्तीचा अंगीकार करत असताना भक्ती तुमची अशी असली नाही पाहिजे, बहुअंगी भक्ती नसावी, एकांगी भक्ती असावी. आता तुम्ही आणि आम्ही पांडुरंगाचे भक्त असलो तरी महादेवाच्या तिथे गेल्यानंतर मग महादेवाचं दर्शन घेऊ नये का? म्हणाले घ्यावं. संतांनी केलं नाही का? संतांनी केलं, कारण संतांनी या दोन देवामध्ये भिन्नता पाहिलेलीच नाही. का नाही? म्हणाले जसं आपल्याला दुकानामध्ये जायचं आहे आणि दुकानात गेल्यानंतर एकाने मागितलं की म्हणाले आमच्या घरी चहा करायचा आहे आणि माझ्या आईने गोडी सांगितली किलोभर. काय देईल दुकानदार? साखरच देईल. आहे का नाही? आणि म्हणून या दोन देवाचे हरिहरा भेद नाही. हरिहरा भेद नाही करू नये वाद, नाही करू नये वाद, नाही करू नये वाद. हरिहरा भेद नाही नका करू वाद, नाही नका करू वाद. हरिहरा भेद नाही नका करू वाद, एक एकाचे हृदयी गोडी साखरेचे ठाई. तेनेप्रमाणे या दोन देवाची ऐक्यता सांगितलेली आहे. आणि म्हणून आम्ही भोलेनाथाच्या मंदिरामध्ये गेलो तरी भोलेनाथांच्या पुढे हात जेव्हा आम्ही जोडतो ना, तेव्हा असं म्हटलं पाहिजे की हे प्रभू, हे भोलेनाथ, माझ्याकडून आणि अविरतपणे शेवटच्या श्वासापर्यंत माझ्या पांडुरंगाची भक्ती घडू दे. तुमचं जे उपास्य दैवत आहे ना, तुम्ही दर्शन कोण्याही दैवताचं घ्या, पण मागत असताना आपल्या देवताच्या संबंधानं मागा. ज्याची तुम्ही उपार्जना करताय, ज्याची तुम्ही उपासना करता, ज्याचे तुम्ही भक्त आहात ना, आम्हाला देव पंचायतन व्यवस्था शंकराचार्यांनी लावून दिलेली आहे. म्हणाले आम्ही हिंदू संस्कृतीमध्ये 5 देवतांना प्रमुख स्थान आमच्या संस्कृतीने दिलेलं आहे. त्याच्यामध्ये पहिलं स्थान आहे गणपती बाप्पाचं. आता संप्रदायाचा जर विचार केला तर गणपती बाप्पाचा संप्रदाय आणि त्या ठिकाणी गणपती बाप्पांना पूजणारा आहे का नाही. आणि म्हणून दुसरं स्थान आहे आदिशक्तीचं, त्याला शाक्त संप्रदाय असं म्हणतात. त्या आदिशक्तीची त्या ठिकाणी उपासना करतात. तिसरं स्थान आहे भोलेनाथांचं आणि भोलेनाथांच्या अनुयायांनी शैव संप्रदायाची स्थापना केली. पण भोलेनाथांचा जर विचार आपण केला तर सर्वाधिक पांडुरंगावर प्रेम करणारं दैवत जर कोण असेल तर ते भोलेनाथ आहेत. भोलेनाथ हे वैष्णव आहेत, भोलेनाथ शैव नाहीत. भागवताने सांगितलं वैष्णवानाम यथा शंभू. सर्वात पहिला वैष्णव कोण म्हणाल तर भोलेनाथ आहेत. आणि म्हणून त्या ठिकाणी भोलेनाथ एक दैवत सांगितलं आहे आणि चौथं दैवत सांगितलं आहे भगवान विष्णू. आता तुमचं जे दैवत आहे त्या दैवताला मध्यस्थानी ठेवून बाकीची दैवत जे आणखी उरतात ते बाजूने ठेवावी. 5वं दैवत सांगितलं आहे सूर्याचं. सूर्य उपासना आमच्या संस्कृतीने फार आणि अनादिकालापासून तिचा स्वीकार केलेला आहे. त्याला सौर संप्रदाय असं म्हणतात. आणि म्हणून आम्ही विविध संप्रदायाची माणसं असलं तरी सुद्धा पूजा करत असताना कोणत्याही मंदिरामध्ये तुम्ही जा, पण आपली जी उपास्य दैवत आहे त्याच्या संबंधानं आमच्या अंतःकरणामध्ये भक्ती वृद्धिंगत होऊ दे, हीच कामना. मग तुम्ही देवीच्या मंदिरात गेलं तरी पांडुरंगाची भक्ती मागा. तुम्ही देवीचे भक्त आहात, महादेवाच्या मंदिरात गेले तरी म्हणावं की माझ्या अंतःकरणामध्ये माझ्या आदिशक्तीच्या संबंधानं नितांत निरंतर भक्ती आणि त्या ठिकाणी वर्धमान होऊ दे, शेवटच्या श्वासापर्यंत मला तिची भक्ती करता यावी. कुणाला मागायचंय? महादेवाला. पांडुरंगाच्या मंदिरामध्ये गेल्या पांडुरंगाला सुद्धा हे प्रभू, हे पांडुरंगा, हे विठ्ठला, आम्ही आणि त्या ठिकाणी माझ्या अंतःकरणामध्ये माझ्या आदिशक्तीच्या संबंधानं निरंतर प्रेम राहू दे, निरंतर माझ्याकडून भक्ती घडू दे. मंदिरात कोणत्याही जा, परंतु आपल्या उपास्य दैवताच्या संबंधानं भक्ती वृद्धिंगत होईल. कारण ही फक्त वेगवेगळ्या रूपाने ज्याला त्याला भक्ती करता यावी म्हणून व्यवस्था आहे. वास्तविक हे ब्रह्मतत्वाने सर्व एकच आहे. तुम्ही जर पाहिलं गणपती म्हणाले अकार तो ब्रह्मा उकार तो विष्णू मकार महेश जानियेला. तुम्ही प्रत्येक देवताचं जर स्थान पाहिलं तर हे अनादी अनंतच आहे. आणि म्हणून फक्त आपल्या भक्तीला व्यवस्था व्हावी, आपलं अधिष्ठान स्वरूप दैवत आपल्याला त्या ठिकाणी प्रेम करण्यासाठी, कारण प्रेम हे एकावरच केलं जातं.
प्रेम विविध गोष्टीवर विविध देवावर करतायत. त्या भक्ती सुद्धा एकाच देवाची केल्या जाती. रोज जर एकाचा भक्त आम्ही होऊ पाहिला तर कोणताच देव तारायला येणार. हा, आणि म्हणून भक्ती सुद्धा तशी असली पाहिजे, अनन्य अन्य न. भक्तीचं स्वरूप कसं असलं पाहिजे म्हणाले, अनन्य भक्ती असली पाहिजे. जिथे इतरांचा बाध होतो, इतर दैवतांचा बाध होतो, तू एकला आवडसी, अशी जी भक्ती आहे. म्हणून तुकोबाराया म्हणतात की आपुला तो एक, इतक्या देवापैकी कोणताही पण आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेने विना जीवा सुख नाही. सुख जर पाहिजे असेल तर देव सुखरूप आहे. देव सुखरूप आहे. कारण भागवताने प्रथम आणि त्या ठिकाणी श्लोकामध्ये सांगितलं आहे, जेव्हा महात्म्याचं वर्णन करता, सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय भूयं नमः. तो सत चित आणि आनंद स्वरूप आहे. 3 गुणांनी आवृत्त असलेला तो परमात्मा, तो सुखरूप आहे. सुखरूप ऐसा तुझा कोण सांगा, माझ्या पांडुरंगा सारिका तो. सर्व सुखाचे आगर जनी म्हणे शारंगधर, सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर. प्रत्येक संताने त्याला सुखाचं आगर असं संबोधित केलं आहे. म्हणून तुम्हाला मला सुखी व्हायचंय ना, मग देवच आपला करा विठ्ठल. म्हणून भक्तीचं यथार्थ स्वरूप आहे की, आणि त्या ठिकाणी एकनिष्ठता. संसारामध्येही जे एकनिष्ठ आहेत त्यांनाच महात्म्य आहे, हे का नाही. एखाद्याकडून जर ती एकनिष्ठता ढळली तर माणसं म्हणतात हे बाजार बसवे आहेत, आहे की नाही. संसारामध्येही एकनिष्ठता लागते आणि परमार्थामध्ये सुद्धा एकनिष्ठता लागते. एकनिष्ठतेला फार आणि त्या ठिकाणी महत्त्व आहे. आमची भक्ती निष्ठानिष्ठीची आहे, हे का नाही. एकनिष्ठता, कारण आम्ही निष्ठानिष्ठी त्याच्यासाठीच करतो, कारण आम्हाला फक्त सुखी व्हायचं आहे. पण सुखी होण्यासाठी सुखरूप असणारा जर परमात्मा आम्ही आपलासा केला तर दुःख आम्हाला आणि त्या ठिकाणी होणारच नाही. आणि म्हणून बाकी ज्याही सगळ्या गोष्टी आहेत त्या माईक आहेत, नाशवान आहेत. म्हणतात येरती माईके दुःखाची जनती नाही आधी अंत्यवसानी. 3 आणि त्या ठिकाणी 3 काळामध्ये सुद्धा दुःखच आहे. संसाराने भूतकाळामध्ये जर पाहिलं तर भूतकाळ सर्वात जास्त दुःख देणार आहे. तुमच्या लहानपणी जर तुम्हाला कोणी काही बोललं असेल, आज जरी त्या माणसाची गाठ झाली तर असं वाटतंय त्याच्या नरडीला नकच देऊ, आहे का नाही. सर्वात जास्त त्रास देतो तो भूतकाळच. म्हणून आणि त्या ठिकाणी वर्तमानाचं आयुष्य अगदी थोडं आहे. मी आता प्रत्येक शब्द आणि त्या ठिकाणी वर्तमानामध्ये उच्चारते, पण त्याचं परिवर्तन आणि त्या ठिकाणी भूतकाळामध्ये होत चाललंय. वर्तमानाला अतिशय अल्प आयुष्य आहे आणि भविष्य जाणले कुणी, आहे का नाही. क्या भरोसा इस जिंदगी का. आपण म्हणू नंतर नंतर भविष्य, नाही नाही म्हणाले पुढच्या वर्षी करून, आम्हाला माहीतच आहे ना आम्ही नाही नाही म्हणाले, तेवढा आहे का तुमच्याकडे. क्या भरोसा है इस जिंदगी का, साथ देती नहीं वो किसी का, सांस रुक जाएगी चलते चलते, शम्मा बुझ जाएगी जलते जलते, दम निकल जाए आदमी का, क्या भरोसा इस जिंदगी का. भविष्य कुणी पाहिलं नाही. आणि म्हणून भविष्याच्या आधारावर राहणारी माणसं कधीच त्या ठिकाणी पूर्णत्वात जात नाही, कारण भविष्याचा काही भरवसा. वर्तमानामध्ये जी माणसं जगतात त्याच माणसांना आनंद उपभोगता येतो, त्याच माणसांना सुखी होता येतं. त्याला फक्त त्या ठिकाणी वर्तमान कळला पाहिजे. वर्तमानाचं सुख फार मोठं सांगितलेलं आहे. म्हणून या 3ही काळामध्ये नाही, आधी म्हणजे भूतकाळ आणि अंती सुद्धा, आहे का नाही, अंती सुद्धा त्या ठिकाणी सुख प्राप्त होत नाही. म्हणाले मग त्याच्यासाठी काय करायचं. देव जर आपलासा केला तर देव त्याच्यासारखा अविनाशी करतो. अभंगाच्या 3य चरणामध्ये
अविनाश करी आपुली ऐसे. देव जर आपलासा करून घेतला तर तो आपल्याला तुका म्हणे रामे सुख दिले आपुले, तया गर्भवासा येणे जाणे खुंटले. न देखो डोळा नामाच्या गजरे, भय सुटले कळी काळा, झाले राम राज्य काय उणे आम्हासी, धरणी धरे पीक गाई ओळल्या म्हसी. अविनाश ज्याचा कधीच नाश होत नाही तो अविनाश. भगवंत कसा आहे म्हणाले, भगवंत अविनाश आहे. तो तीनही कालामध्ये त्याची सत्ता चालते. भूतकाळामध्ये होता, वर्तमानामध्ये आहे आणि भविष्यामध्ये सुद्धा त्याचा बाद नाही असा असणारा तो परमात्मा, त्याला सत्य अशी एक उपाधी आहे. आणि म्हणून त्रिवार जेव्हा त्याला सत्य म्हणून संबोधित केलं जातं, सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला, कागा हा दाविला जगदाभास. पहिलं सत्य आहे भूतकाळाच्या संबंधानं, द्वितीय सत्य आहे वर्तमानाच्या संबंधानं आणि तृतीय सत्य आहे भविष्यकालाच्या संबंधानं. तीनही कालामध्ये जो परमात्मा अबाधित आहे, त्याच्या सत्याला बाधा पोचत नाही असा तो परमात्मा जर आपला केला तो अविनाश आहे ना. तसा भक्त सुद्धा अविनाश. आता माझे ज्ञानोपाराया जाऊन किती वर्ष झाले हे का नाही, 12व्या-13व्या शतकातील गोष्ट आहे. तुकोबारायांना जाऊन किती वर्ष झाले म्हणाले, 16व्या शतकामधली गोष्ट आहे. मग असं असताना सुद्धा आज जेव्हा तुकोबारायाचं नाव घेतलं जातं, आज जेव्हा ज्ञानोबारायाचं नाव घेतलं जातं, माणसं म्हणतात की यावश चंद्र दिवा करो. ज्ञानोबा तुकोबाराय कुठपर्यंत राहणार आहे म्हणाले, यावश चंद्र दिवा करो. जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत ज्ञानोबा तुकोबाराय आहे, तोपर्यंत छत्रपती आहेत. आहे का नाही, छत्रपती आणि तुकोबाराया समकालीन आहेत. आता मला सांगा, तुकोबाराया आणि छत्रपती दोघं समकालीन असताना एक आहे राजा आणि एक आहे संत. आता संत ही देवते संत निमित्त त्या प्रतिमा. आणि विभूती योगामध्ये जेव्हा विभूती योग अर्जुनाला भगवंत सांगतात, तेव्हा राजा ही एक विभूती माझी आहे असं भगवंताने गीतेमध्ये सांगितलेलं आहे. तर मग मला सांगा, दोघंही देवस्वरूप आहे की नाही? दोघंही कालमानाने पांचभौतिक शरीर दोघांची, एक वैकुंठाला गेला, एकाचं शरीर संपलेलं आहे. असं असताना सुद्धा कीर्तिरूपाने ते माग आहेत की नाही अजून. यावश चंद्र दिवा करो. माणसं मोठ्या स्वाभिमानानं सांगतात, म्हणाले नाही नाही, जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत ज्ञानोबा तुकोबाराय नाही, तोपर्यंत छत्रपती नाही. जोपर्यंत माझे ज्ञानोबा तुकोबाराय आहे, जोपर्यंत छत्रपती आहे, तोपर्यंत चंद्र सूर्याला रहान आहे. एवढं निश्चयाने माणसं बोलतात. याचं कारणच ते आहे की ते कीर्ती रूपाने उत्तम रीतीने माग उरलेले आहेत आमतीन चरणामध्ये. तुका म्हणे एका मरण्याची सरी, तुका म्हणे एका मरण्याची सरी, कीर्ती मागे
ज्यांचा हा विषय नसला ना त्यांना वाटतं हे का बरं असे, आणि त्या ठिकाणी म्हणतात त्यांचं इवळणं झाल्यावर जाऊ बरं आपण, आहे का नाही? त्याच्यातला आपल्याला गंध नसतो म्हणून. आता ते जावे त्याच्या अंशात तेव्हा कळे. आणि म्हणून एवढा सुंदर वातावरण, त्याला समा बांधणं असं म्हणतात संगीताच्या भाषेमध्ये. या गोष्टीला समा बांधणं, जिथे नुसतं आनंद ऐकतच राहावं अशी जेव्हा अवस्था प्राप्त होते ना, तोच परमानंद आहे. आनंद वेगळा दुसरीकडे शोधायचाच कुठं, एक नाही. आपल्या अंतःकरणामध्ये त्याचं उद्यापन झालं पाहिजे. म्हणून तुम्ही आणि मी मनुष्य म्हणून जन्माला आलो म्हणून तुकोबाराय आम्हाला उपदेश करतात, अरे बाबा तुला सुखाची वांछा आहे, सुखासाठी तू लालायित आहे, कारण तू मुळात सुखरूप होतास. परंतु बळे झाला बद्ध घेऊन या छंद माझे माझे. मुक्त होता परी बळे झाला बद्ध. आणि म्हणून तुला सुख पाहिजे ना, तर मग सुखी व्हायचं असेल तर आपला तो एक देव करून घ्यावा. म्हणून तू देवाला आपलं कर, आणि त्याच्याशिवाय जीवाला सुखच प्राप्त होणार नाही. तू या भ्रामक भ्रांतीमध्ये राहू नको की संसार मला सुखी करेल. संसाराने कुणालाच आत्तापर्यंत सुखी केलं नाही. बाळ बोलू नको, 2 मिनिटामध्ये सेवा समाप्त होणार आहे. आणि म्हणून एरती माईके दुःखाची जनिती. संसार हा दुःखाचा आणि त्या पुन्हा पुन्हा दुःखाचं जनन करणारा आहे, दुःखाची प्राप्ती करून देणारा आहे. मग त्याच्यात कुठेच सुख नाही, मागे नव्हतं आणि पुढे नाही आणि मध्ये सुद्धा सुख नाही. म्हणून तुला जर त्या ठिकाणी परमात्मा तू जर आपलासा केला तर तू अविनाश होशील. कारण देव पहावया गेलो तेथे देवची होऊन ठेलो. या वृत्तीपर्यंत तुझा परमार्थ जर गेला ना, तू देवासारखा कारण त्याचा स्वभाव आहे, तो आपले पण देऊन टाकतो. म्हणून तुका म्हणे रामे सुख दिले आपुले, आणि तया गर्भवासा येणे जाणे खुंटले. देव आपल्यासारखं करतो, संत आपुल्यासारखी करती तात्काळ, नाही काळ वेळ तया लागली. संत सुद्धा आपल्यासारखं करतात, देव सुद्धा आपल्यासारखा करतो. देव जसा अविनाशी आहे तसा जीव सुद्धा अविनाशी होईल. पण तुकोबाराया म्हणतात, मग मात्र तुला असं वाटेल अविनाशी म्हणजे माझं शरीर मरणार नाही, आहे का नाही? आणि प्रत्येकाला तेच वाटतंय की मला मरणच येऊ नये, आहे का? 80 वर्षाच्या माणसाला जरी विचारलं नाही ना, डॉक्टर आणा ना, डॉक्टर कशाला नाही म्हणाले, उरका ना आता, नाही अजून नाताचं लग्न पाहायचं, नाताचं पोरग पाहायचं, नाही का नाही? म्हणजे माणसाला मराव वाटत नाही. पण तुकोबाराया म्हणतात हे पांचभौतिक शरीर आहे, हे याला मरण येणारच आहे. ज्या दिवशी जन्माची तारीख निश्चित झाली त्याच दिवशी मरणाची तारीख निश्चित झाली. परंतु असं काही कर्तव्य करून मरा की कीर्ती रूपाने अनंत कालपर्यंत तुमच्या आणि त्या ठिकाणी नावाचा जयघोष झाला पाहिजे. असं काहीतरी मागे ठेवून जा. संतांसारखं, ऐतिहासिक पुरुषांसारखं, माझ्या छत्रपतीसारखं जीवन असं दैदिप्यमान जगा. कार्य एवढं दैदिप्यमान करा. आमच्या आणि त्या ठिकाणी समकालामध्ये लोक तर दिपतीलच, पण आम्ही गेल्यानंतर सुद्धा आमचं जीवन कुणाला तरी पथदर्शक ठरेल, आमचं जीवन कुणासाठी तरी आदर्श ठरेल. अशी जर कीर्ती आम्ही आणि त्या ठिकाणी करून गेलो तर मरण हे शरीराचं होणार आहे, पण नाव कधीच मरणार. नाव अजरामर होईल. आणि येण्याप्रमाणे हा अभंगाचा सरळ सरळ भावार्थ. आत्ता कीर्तन नेमकं सुरू झालंय, तयारी आहे ना तुमची? कारण हा महाशिवरात्रीचा महोत्सव आहे आणि 12 वाजता काय लागणार आहे? आणि म्हणून हा जागर उपांत्य दिवस, शिवरात्रीचा उपांत्य दिवस आहे आणि सप्ताहाचा उपांत्य दिवस उद्या आहे. असो ज्यांना असं वाटतंय की हे कीर्तन संपलं पाहिजे त्यांनी हात वर करा बरं. आहा, काय माणसं कीर्तनावर प्रेम करतात. मरून तुमच्या पोटी यावं येण्याप्रमाणे तुमचं आणि त्या ठिकाणी परमार्थावरचं प्रेम आहे. बरं जाऊ द्या, ज्यांना असं वाटतंय की मला देव पाहिजे अशा माणसांनी हात वर करा बरं. आम्हाला देव पाहिजे, आम्हाला देव पाहिजे. माणसांना लागत नाही काय? सर्वांना देव पाहिजे. अहो खाली करू नका की, देव द्यायचा आहे ना तुम्हाला, आहे की नाही? संत आपले झाल्याशिवाय देव आपला होत. पहिलं संतांना आपलं करावं लागेल. चला हात वर करा. सर्वांनी अगदी सरळ हात वर करायचे. हरी ज्ञानोबा माझा हो, ज्ञानोबा माझा. एक टाळी. ज्ञानोबा माझा हो, ज्ञानोबा
साधकांचा माय बाप दरुषणे हरे ताप साधकांचा माय बाप दरुषणे हरे ताप सर्वजण म्हणा सर्वभूती सुख रूप ज्ञानोबा माझा जय हो ज्ञानोबा माझा हो ज्ञानोबा माझा ज्ञानोबा माझा हो ज्ञानोबा माझा चालविली जड भिंती हरली चांगयाची भ्रांती चालविली जड भिंती हरली चांगयाची भ्रांती माझ्या ज्ञानोबाच्या संगतीमध्ये जेव्हा जड भिंत जाते ना ती सुद्धा चालायला लागते. माझ्या ज्ञानोबाच्या संगतीमध्ये वेडा जातो तो सुद्धा वेद बोलायला लागतो. म्हणून जीवाने संतांची संगती केली पाहिजे. चालविली जड भिंती हरली चांगयाची भ्रांती मोक्ष मार्गीचा सांगाती ज्ञानोबा माझा ज्ञानोबा माझा हो ज्ञानोबा माझा ज्ञानोबा माझा हो ज्ञानोबा माझा विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई घ्या बरं हात खाली नाही म्हणाले तुम्ही इकडं पाहिले की इकडच्यांनी हात खाली इकडं पाहिले की इकडच्यांनी हात खाली. हा माणसं लय हुशार आहेत. माणसं पुढचे आहेत आहे का नाही. माणसं एवढे हुशार टेक्नॉलॉजीनं तर एवढे माणसं हुशार करून सोडले म्हणून सांगू. आम्ही 21व्या शतकातले आहोत आणि आमच्या सर्वांच्या देखत टेक्नॉलॉजीचा आविष्कार झाला आहे का नाही. आता हे कीर्तन इथं चालू आहे सगळीकडे ते दिसेल उद्या आहे का नाही. म्हणजे एवढी टेक्नॉलॉजी पुढे गेली आहे आणि म्हणून माणसं त्याच्यापेक्षा हुशार झालेले आहेत. माणसं कधीही कुणाला आणि त्या ठिकाणी हे करतील सांगता येत नाही. असं भजनाच्या संबंधानं हे भजन तुमच्याकरिता आहे. याचा कीर्तनकाराला वाजवणाराला गायकांना काही फायदा नाही. याचा फायदा तुम्हाला मिळणार आहे. कोणता फायदा आहे म्हणाले कीर्तनामध्ये जर तुम्ही भजन करत असाल मुखी नाम हती मोक्ष ऐशी साक्ष बहुतांची आणि नाचे कीर्तनाच्या रंगी आणि मग ज्ञान दीप लावू जगी आहे की नाही. उद्याचे भावी कीर्तनकार भावी कथाकार भावी प्रबोधनकार सर्व आपल्या पाठीमागे आहेत. एकदा जोरदार त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा बरं. धन्य माता पिता तयाची. या लेकरांनी काय सांगू तुम्हाला इतकं सुंदर त्या ठिकाणी यांच्याकडे पाहून आपल्याला सुद्धा असं वाटत होतं आपण एक तरी आहे ना ठुमका लावावंच. आपण आता ती मर्यादा आहे आणि म्हणून अतिशय गोड त्या ठिकाणी वातावरणामध्ये आजची सेवा समापनापर्यंत गेली आहे. खरंच आजची सेवा करत असताना मला अतिशय मोदभरीत अंतकरणाने आजची सेवा आहे. अतिशय आनंदभरीत अंतकरणाने आजची सेवा आहे. आदरणीय चनखोरे भाऊ आहे ना ज्यांच्या पारमार्थिक चनखोरेपणा अधिक आहे आणि त्यांचाच नाही त्यांच्या वडिलापासून आला आहे तो आहे का नाही. कैलास भाऊ आणि भोलेनाथ कुठं राहतात ते कुणाला माहीत आहे त्यांचा पत्ता. हा कैलासावर राहतात ना आहे का नाही. भोलेनाथाचं गंतव्यस्थानच कैलास आहे आणि त्याच्यामुळे आणि कैलास रावणाला सुद्धा हलवता आला नाही.
कैलास पर्वत एवढा त्या ठिकाणी प्रबल आहे, एवढा दृढ आहे म्हणून सांगू तुम्हाला. आणि तसेच आहे कैलास भाऊ सुद्धा भक्तीमध्ये एवढे दृढ आहे. माझ्या वडिलाची मिरासिगा देवा. नाहीतर माणसं याही प्रवृत्तीचे आहे. म्हाताऱ्याला काही काम नव्हतं, म्हाताऱ्याने देवदेव करून आमच्या 4-2 एकर इकले आणि म्हाताऱ्याने त्या ठिकाणी देवदेव केला. आता आम्ही ते करणार? बाप करत होता, आम्हाला नका सांगू. अशीही माणसं आहेत. पण भाऊंनी आपल्या वडिलाच्या स्मरणार्थ, आहे का नाही, आदरणीय स्वर्गवासी वैजीनाथ तुळशीराम चणखोरे आणि म्हणून यांच्या स्मृतिप्रित्यर्थ जो वरचा हॉल आहे, भावी कार्यक्रम होतील लग्नाचे, आहे का नाही, जे जे काही कार्यक्रम असतील मंदिराच्या अंतर्गत येणारी कार्यक्रम, वास्तविक मंदिर हे लग्न तेरवी ह्याच्याकरता नसावंच. पण तरी आता जाग्याची आणि त्या ठिकाणी चणचण असल्यामुळे आणि म्हणून इथे चणखोरे मंदिरामध्ये ती व्यवस्था आहे. हे फार आणि त्या ठिकाणी उल्लेखनीय कार्य भाऊंचं आहे. त्यांच्या कार्याला त्रिवार सलाम करून, त्रिवार वंदना करून आणि आदरणीय स्वर्गवासी वैजनाथ बाबा त्यांना खूप आणि त्या ठिकाणी स्वर्गामध्ये आनंद होत असेल. बघा, जेव्हा पंडूराजाला सद्गती प्राप्त व्हावी म्हणूनच आणि त्या ठिकाणी पांडवांनी राजसू यज्ञ केला. वाडवडिलांसाठी आमच्या संस्कृतीने वाडवडिलांच्या ऋणातून उतराई होण्याकरिता सर्वतोपरी प्रयत्न करणारी आमची संस्कृती आहे. म्हणून भारतीय संस्कृती जगात श्रेष्ठ आहे. कारण कृतज्ञता शिकवली ती आमच्या संस्कृतीने. आमची संस्कृती कधीच कृतज्ञाच्या बाजूने जात नाही. आमची संस्कृती कृतज्ञता आणि त्या ठिकाणी व्यक्त करते. म्हणून आम्ही सर्वजण भारतीय संस्कृतीचे धारक आहोत, यांचा तुम्हाला मला सर्वांना स्वाभिमान आहे. पण आमची संस्कृती जतन करत असताना आम्ही कुठेतरी कमी पडू नये, एवढी प्रत्येकाने जबाबदारी घेतली पाहिजे. संस्कृती धर्म या गोष्टी काही प्रात्यक्षिक करून दाखवल्या जात नाही की अरे बाबा याला संस्कृती म्हणतात, अरे बाबा याला धर्म म्हणतात, असं याचं आणि त्या ठिकाणी प्रात्यक्षिकीकरण करता येत नाही. धर्म हा धारणेमध्ये आहे. संस्कृती तुमच्या कृतीतून आणि त्या ठिकाणी निर्माण होते. सांस्कृतिक कार्यक्रमाला लावणीचं स्वरूप दिलं तर ती संस्कृती होत नाही, आहे का नाही, ती लोकसंस्कृती होईल. लोककलेचं त्या ठिकाणी दर्शन घडेल. पण आमच्या संस्कृतीला तरुण मुली उघड्या नागड्या नाचलेल्या आवडत. आमची संस्कृती द्रौपदीची साडी हरण करण्यासाठी जेव्हा दुर्योधन हात घालतो तर भगवंत वस्त्ररूप झाला, ही आमची संस्कृती आहे. स्त्रीची सर्वथैव लज्जा रक्षण करणारी ही संस्कृती आहे. स्त्रीला नारी रत्न म्हणणारी ही संस्कृती आहे. कारण स्त्री नसती तर या जगताची कल्पना सुद्धा व्यर्थ झाली असती. म्हणून आपल्या संस्कृतीचं जतन करत असताना पुरुषांनीच करावं, हा जो आग्रह आहे ना, तो आग्रह कुठेतरी स्त्रियांनी सोडला पाहिजे आणि संस्कृतीला स्त्रियांनी धारण केलं पाहिजे, हे का नाही. संस्कृती धर्म हा धारणेमध्ये आहे. धर्माला धारण करावं लागतं, संस्कृतीला धारण करावं लागतं. म्हणून आपल्या संस्कृतीवर नितांत प्रेम करा, आपल्या धर्मावर प्रेम करा, देव देशावर प्रेम करा आणि त्या ठिकाणी गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळा परिधान करा. नाहीतर आपण बैलाचं पाहिलंच आहे ना, बैलापेक्षा आपण काही बलवान होत नाही. कितीही कोंबडेन कितीही बकरं खाल्ले तरी त्याचा काही परिणाम होणार नाही. आणि म्हणून हा शरीर याच्यावरती तुळशीमाला जेव्हा आपण ठेवणार आहोत तेव्हा हा देह परमात्म्याला समर्पित होणार आहे आणि मग कीर्ती रूपाने आपण मागे राहणार आहोत. आणि येण्याप्रमाणे ही आजची सेवा अतिशय गोड तुम्हा सर्वांच्या चरणी बैजनाथ बाबांच्या चरणी समर्पित करत असताना, भागवताच्या व्यासपीठाच्या चरणी समर्पित करत असताना मला अतिशय आनंद होतो. अशीच आणि त्या ठिकाणी तुमच्याकडून भगवान परमात्म्याने, भगवान भोलेनाथाने वारंवार ही सेवा करून घ्यावी. तुम्हा सर्व नुसतं आता मला फक्त कैलास भाऊंचं नाव माहीत आहे म्हणून त्यांचं नाव मी वारंवार घेतलं आहे, पण याच्यामध्ये तुम्हा सर्वांचा मोठा सहभाग आहे. अशा सहभागाने हे परमार्थाचं रोपटं आणि त्या ठिकाणी विशाल वटवृक्षामध्ये परिणित व्हावं, एवढे माझ्या अनंत शुभेच्छा तुमच्या या कार्यक्रमाला देऊन या कार्यक्रमाने शतक महोत्सव साजरा करावा अशी मनीषा आणि अंतःकरणामध्ये ठेवून इथेच सेवेला पूर्णविराम. ज्या साधू संतांनी मला इथं उभं राहण्याचं आणि त्या ठिकाणी धारिष्ट दिलं, एकदा गोड त्यांचं भजन करू.